हाय सगळ्यांना. तर हो का बघा आमची अवस्था दिसली का. एवढं वारं कावदान आलतं प्रमाणाच्या बाहेर. हो का कुराडी घेऊन हो का सगळी. शेवगा सुद्धा पडला वारे. पडला नाही तोडला. पडला नाही फटा पडलं होतं म्हणून ती शेवगाच काढला तोडून सगळं. ती सगळं राडा आणि हो का पत्र कोपाट त्याच्यावरच फटा पडला. आणि घरावर घरावर शेवगा पडला मोठा फटा. पण घराला नाही काय झालं. घर हा व्यवस्थित. आम्ही तर म्हणलं घर सुद्धा उडून गेला असणार बहुतेक. एवढं वारं कावदन होतं का नाही. माझं घर उडत होतं. ह्यांचं वहिनी तर मरणाच्या भेत होत्या. इतक्या भेत होत्या का नाही. तर आम्ही होतो म्हणून जरा थोडस तुमचं तरी पटांगणात आहे तिकडे. आमचं तर पण मी म्हणते पाऊसच येईना. नुसतं वारं कावदन येतंय. नुसतं वारं कावदन येतंय. काय बसली बांधून घेऊन. घराला काय झालं नाही. व्यवस्थित आहे. शेवगा तोडलाय आणि हे काही पळतच आला. मग त्याने रागाच्या तावा शेवगा तोडून टाकला. हे सगळं पत्र सगळं काढलं. म्हणलं मरू द्या तिकडे. पावसाळा जाऊच तर टेन्शन नाही आता झाडाचं. आता हे आहे ती पण तोडून टाकायचं. तर घर ही गळलेलं तर आहेच. ही तर काय गळतंय. याच्यात पाणी साचलं तरी बसू आम्ही पण उडून जाऊ नये. दगड बी आहे ते इटा बी आहे त्या आणि खोड बी आहे एवढं मोठं म्हणून पडलं नाही. गडाप न काढावं लागल. ही तर माळवात पडलं होतं. याच्या अंगावर पडलं होतं ना काय पिरनानाच्या अंगावर माळवात पडलं होतं. तर त्याला त्याच्यातनं काढताना मिळाला नाही. पण त्या याने टिकावाने काढला. त्याला टिकावच घुसला. ही काही माळवात. तर असली परिस्थिती मी म्हणते घरात पाणी साचू द्या. आम्ही त्याच्यात बसू काय टेन्शन नाही. पण उडून जाऊ नये. लय वैताग झालं असतं. पण थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आला. आता काय करणार तुम्हाला सांगून उपयोग नाही. जाऊ द्या. जे झालं ते झालं. आणि तुम्ही माणसाला अजून काहीतरी गोष्टी हो का तोडल्या. आता हे पेरूचं तर काय लांब आहे. त्याचं नाही टेन्शन. जे मेन होतं ते तोडलं. लिंबी तोडल्या. आधीच लिंब तोडलेला. ते बरं झालं लिंब तरी तोडलेला. पण त्याची बी अडचण नव्हती. ती पाक वापरायला होता. हां फटा होता. मग एकदा मनानेच गळला होता. तर निघाल्या ती बघितलं आम्हाला व्यवस्थित आहे. आम्ही निघाल्या. लेकरं ही सगळेच घेऊन पळतच सुटला. ही गाडीवर पळतच. त्या म्हणे काय झालं काय नाही. काय ही बी सगळ्याला बानूची काळजी वाटते. तिला पळून म्हणजे उठून घ्यायलाच येत नाही आणि चलाय बी येत नाही. ती बी अपंगी आणि बानू पण अपंगी. आणि ही काय याच्यात बसली होती तर ही खाली साईड पूर्ण पडली. त्या दिवशीच नीट केलं तरी पण पडलं. तर जाऊ द्या. आता कोपाट या साईडला बनवणार आहे मस्तपैकी. तुंबाच कुणी बांधू नाहीतर नाही बांधू. कोपाट आता एकदम छान इथं असं बनवणार. ही जागा रिकामी सोडायची आता. हा ही मग तेच ना. ही तर इकडंच मिळी एवढ्यात बसतंय तुंबाच. तर बाय सगळ्यांना.